नमस्कार, मी शर्मिला. हिरकणी चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून पुन्हा एकदा खूप स्वागत. आजचा दिवस हा माझ्यासाठी खूप विशेष आहे. आजची आपली हिरकणी खूप विशेष आहे. त्यामध्ये जिथे जिथे मराठी माणूस पोचलेला आहे तिथे तिथे त्यांचे प्रोग्राम झालेले आहेत आणि जवळजवळ 40-45 वर्ष त्या रसिकांच्या मनावर राज्य करतात. त्यांचं बोलणं, त्यांचा आवाज हा इतका लागवी आणि मोहक आहे की आपण सहज त्यांचं बोलणं तासनतास ऐकू शकतो. आणि म्हणूनच रसिकांनी त्यांना दिलेलं नाव सुसंवादिनी मंगला खाडीलकर आज आपल्या भेटीला आले. मंगलाताई, तुमचं माझ्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत. आणि नमस्कार. तुम्ही मला हा वेळ दिलाय आणि खरं तर तुम्ही सगळ्यांच्या मुलाखती घेत असता आणि ह्या सगळ्यासाठी प्रसिद्ध आहात. आणि आज मला तुमच्याशी बोलायला मिळतंय तर मला थोडस दडपण पण आहे आणि मी तुम्हाला इथूनच नमस्कार करते आधी. तुमच्याच आशीर्वादाने हा प्रोग्राम चांगला होऊ दे. नक्की होणार. थँक्यू. मला तुमच्याविषयी तसं बघायला गेलं तर बऱ्याच जणांना सगळंच माहिती आहे की तुमचं कार्यच एवढं मोठं आहे की सगळ्यांना सगळ्या गोष्टी माहीतच असतात. तरी सुद्धा काही गोष्टी अशा माझ्या मनातल्या ज्या तुमच्याशी तुम्हाला व्यक्त कराव्याशा वाटतात त्याबद्दल बोलायचंय. नक्की. तुम्ही तुमचं बालपण वसईला गेलं. हो. आता वसई हे एक उपनगर म्हणून दिसतं आपल्याला, पण त्यावेळचं वसई कसं होतं त्याबद्दलची काही एखादी आठवण वगैरे सांगू शकता? त्यावेळचं वसई अतिशय निसर्गरम्य होतं आणि म्हणूनच कलाप्रेमी असलेले माझे वडील आणि आई, म्हणजे माझी आई ही अभिनेत्री होती. नाटकांमध्ये वगैरे अतिशय छान कामं तिने केलेली आहेत. लग्नाची बेडी वगैरे नाटकांमध्ये तिने भूमिका केलेल्या आहेत. आणि माझे वडील हे गायक, त्यामुळे ह्या दोघांनाही अतिशय आवडलं ते गाव आणि या गावामध्ये आपण राहायचं असं त्यांनी ठरवलं, म्हणून वसई हे माझं गाव झालं. त्यावेळेचं वसई हे निसर्गरम्य होतं, आजही ते आहे. अर्थात कॉन्क्रीटचं जंगल हे कुठल्याच उपनगराला चुकलेलं नाहीये. तसं ते त्या नगराचाही आत्ता प्रश्न कॉन्क्रीटचं जंगल हे हा आहेच. पण त्याशिवायही वसई तलाव, मंदिरं, किल्ला याने काय म्हणूया की ह्याचा वरदहस्त लाभलेली, समुद्र किनारा लाभलेली अशी नगरी आहे. त्यामुळे वसईचं प्रथम दर्शन हेच लोकांना अतिशय आवडणार आहे. मला लहानपण माझं आठवतंय ते एका छान छोट्या बंगली वजा घरामध्ये गेलेलं आहे. तिथं आम्ही भाडेकरू होतो आणि समोरून भाईंदरची खाडी सुद्धा दिसायची, म्हणजे आता कोणाला त्याचा विचारही करता येत नाही. आणि तो भाईंदरचा काय म्हणूया पूल, त्या पुलावरनं गाडी जायची, ती सुद्धा काय आत्तासारखी खूप जास्त गाड्या नव्हत्या. त्यामुळे गाडी बघणं हे इतकं विशेष असायचं. असं पूर्ण क्षितिजापर्यंत सगळं दिसायचं. त्यामुळे लाल गुलाबी झालेलं संध्याकाळचं आकाश आणि अंगणात पडलेली सगळी बिट्टी वगैरेची फुलं, ती अशी आपण करायचो की नाही, असे पोटात घालायचो. गोटात घालून. हा, त्यावेळेला प्रत्येक अशा छोट्या बंगलीमध्ये पुष्करणी असायची आणि त्याच्यामध्ये कमळं सोडलेली असायची. वेल असायचा कृष्ण कमळीचा. दारावर जो मांडव असायचा त्या मांडवावरती वेल असायचा, कृष्ण कमळ आणि जाई असे ते दोन वेल एकात एक गुरफटून छान वाढलेले असायचे. त्याच्या फुलांचा सुंदर गंध यायचा आणि आमच्या घराची खिडकी होती, तिला अगदी लटून एक रातराणी होती जिची फांदी अक्षरशः घरात यायची. त्यामुळे इतक्या सुंदर ठिकाणी माझं बालपण गेलेलं. त्या पुष्करणीतली ती कमळं, त्याच्यानंतर खाली तो असा धापटून धापटून केलेला ओटा ज्याच्यावर दिवाळीमध्ये आई रांगोळी काढायची आणि रांगोळीची पहिली मुळाक्षर म्हणूया आपण, की ती मी तिथंच गिरवली. आणि रात्री आईच्याकडनं गोष्टी ऐकायच्या, त्यावेळेला खिडकीमध्ये चंद्र दिसायचा, ती रातराणी दिसायची. रातराणी अशी घरात डोकावायची तुम्ही झोपलाय की नाही ते बघायला. आणि एकुलता एक छोटा रेडिओ हा नंतर घरी आला, त्यावेळेला त्याच्यावर लागणारी गाणी आणि संध्याकाळी झोपाळ्यावर बसून म्हटलेल्या पर्वच्या आणि सगळ्या म्हणजे सगळे संस्कृत श्लोक, प्रार्थना आणि कविता. हे जे बालपण आहे ना,
हे मी कधीच विसरू शकत नाही. त्यामुळे वसईनं रसिक बनवण्यामध्ये खूप मोठा वसईचा वाटा आहे. आणि दुसरं सांगते की वसईला अतिशय साहित्य, नाटक, संगीत, अभिनय यांची फार मोठी परंपरा आहे. कारण माझ्या वडिलांच्या बरोबर कायम बैठकीत असणारी माणसं म्हणजे अभिनेते परशुराम सामंत, मास्टर दत्ताराम अशी माणसं, किंवा उषा किरण आपल्या वसईच्या हे आम्ही अच्छा. लहानपणापासून ऐकले. तर या सगळ्याचा ना कुठेतरी तुमच्यावर परिणाम होतो. आणि घरात कायम तानपुरा लागलेलाच आहे. आई कुठेतरी फरफऱ्या स्टोव्ह वरती अशा पोळ्या करते आणि खूप साधं निम्न मध्यम वर्गीय असं घर. मग त्याच्यामध्ये शाळेतनं आल्यानंतर चटणी पोळी हाच नाश्ता. आणि मग त्यावेळेला माझा एक छान मित्र होता सुधाकर, आणि त्याचं नाव मला आठवतं आणि आवर्जून सांगावंसं वाटतं की मी एकदम तिसरीत गेलेले असल्यामुळे शाळेमध्ये मी छोटी होते, त्यामुळे मला सांभाळण्याची जबाबदारी अशा मोठ्या मुलांवर होती. आणि ह्या सुधाकर बरोबर अनेकदा मी घरनं शाळेत जायचे आणि शाळेतून पुन्हा घरी यायचे. हा सुधाकर आमच्याकडच्या सफाई कामगाराचा मुलगा होता. त्याची जात कोणती, तुझ्याबरोबर येणारा जो मुलगा आहे तुझ्या वर्गातला त्याची जात कोणती, त्याचा धर्म कोणता, हा प्रश्न माझ्या आईनी कधीच विचारला. अंगणामध्ये नळ होता आणि शाळेतनं आल्यानंतर हात पाय स्वच्छ धुवायलाच पाहिजे हा इतका दंडक होता. त्यामुळे दप्तर अशी ठेवायची पडवीमध्ये, ओटी होती त्या ओटीवर ठेवायची. आमचे आजोबा होते, जयकर आजोबा म्हणून, म्हणजे त्या बंगल्याचे मालक, ते बसलेले असायचे. तुम्ही हातपाय धुताय की नाही ते बघायचे. सुधाकर आणि मी आम्ही दोघेही हातपाय धुवायचो, आत यायचो, पाठ मांडलेले असायचे आणि त्याच्यावर माझ्या बरोबरीनं सुधाकर हा पोळी आणि चटणी खायचा आणि मग आपल्या घरी जायचा. फार नंतर मला त्याचा जात धर्म त्याची काय असेल ती नंतर अगदी सहजगत्या कळली. पण हा किती मोठा संस्कार आहे हे सगळं मला माझ्या लहानपणाने दिलं आणि मी खूप त्यासाठी उपकृत आहे. तुम्ही इतकं सुंदर बोलता मंगलाताई की अख्खं चित्रच तुम्ही डोळ्यासमोर उभं केलं. सहज म्हणजे ती तुमची हातोटीच आहे, ती आता छोट्याशी झलकच मिळाली तुम्हाला डायरेक्ट. शर्मिला, हे हृदयातलं चित्र आहे ग. हो. बरोबर. इथून तुमचा जो प्रवास चालू झाला तो परत मग तुम्ही मला वाटतं बालकलाकार म्हणून आकाशवाणीवरती कामच करत राहिलात सतत. कथाकथन असेल, वक्तृत्व असेल किंवा निवेदन वगैरे ह्या क्षेत्रामध्ये तुम्ही ओघवतेच केलात, की म्हणजे हा प्रवास कसा घडला? आकाशवाणीपासून सुरू झाला आणि तो थिएटरवरती म्हणजे एका मोठ्या निवेदिकेच्या स्वरूपात कसा काय निर्माण झाला? सगळं आपोआप होतं. काय होतं की तुम्ही त्या मार्गाला लागता. आता लहानपणी फक्त आकाशवाणी हेच माध्यम होतं, त्यामुळे दुसरी काही माध्यमं नव्हती. आणि मग आकाशवाणी माध्यमामध्ये एकच कार्यक्रम, तो म्हणजे गंमत जम्मत. मग त्या गंमत जम्मत मध्ये भाग घ्यायला तुम्ही जायचं. त्यावेळेला तुम्ही कधीतरी कविता लिहिली आहे, कधी तुम्ही कथा लिहिली आहे, कधी तुम्ही काहीतरी एक छोटासा निबंध लिहिलेला आहे आणि तो तिथं सादर करायला जात असताना त्या काळातले जे कार्यक्रम सादर करणारी माणसं होती ना, त्यांना एक फार चांगली अशी दूरदृष्टी होती. लहान मुलांना तयार करण्याची त्यांच्याकडे हातोटी होती. मायाताई चिटणीस म्हणजे नाटककार मामा वरेरकर यांच्या कन्या आणि नानोजी असे दुसरे त्यातले कलाकार होते. नारायण देसाई त्यांचं नाव. लहान मुलांबरोबर काम करून करून लहान मुलांना घडवायचं कसं, त्यांच्यावर संस्कार कसे करायचे याचं त्यांना इतकं उपजतच ज्ञान असावं. कारण या मंडळींनी, खरं सांगते की माझ्यासारख्या अनेकांना, की कार्यक्रम सादर करण्यापूर्वी म्हणजे तुझी कथा सादर करण्यापूर्वी तुला काय बोलायचंय त्याचा तू विचार करायचा. मी तुझं नाव सांगायचं, तुझी इयत्ता सांगायची, शाळेचं नाव सांगायचं आणि मग मी काय सादर करणार आहे ते सांगायचं. त्यानंतर तुमची कविता सादर झाली की तुझ्या मागून कोण येणार आहे त्याबद्दल 1 ते 2 वाक्य बोलायची. 1 वाक्य बोललं तरी चालेल, पण ते तुम्ही बोलायचं की यानंतर तुम्ही एक छान कथा ऐकणार आहात आणि ती कथा तुमच्या समोर सादर करणार आहेत अमका अमका. मग तो सांगेल की माझं नाव आहे, माझी येत. आता ह्यातनं काय झालं, निवेदनाचा पहिला धडा मिळाला. दुसरी गोष्ट म्हणजे आकाशवाणीचे स्टुडिओज आज सुद्धा
मी सगळ्यांना सांगते की तुमची पहिली पायरी आकाशवाणी असली पाहिजे. याचं कारण असं आहे की स्टुडिओमध्ये वावरणं कसं असावं किंवा स्टुडिओत बोलणं कसं असावं, स्टुडिओत माणसं कसं बोलत असतात, माईक पासूनचं अंतर कसं असतं, माईकची प्लेसमेंट कशी असते. जेव्हा एकापेक्षा अनेक माणसं बोलत असतात तेव्हा त्यांच्या माईकचं अंतर काय असतं हे ना आपोआप तुमच्या कोणी शिकवावं लागत नाही. तुमच्या मनावर हे सगळं बिंबून जातं. आता एखादा स्टुडिओ उघडला तर त्याच्यामध्ये नीलम ताई असायच्या, म्हणजे त्यावेळच्या त्या नीला देसाई आणि नीलम प्रभू. त्याच्यानंतर बाळकुडतरकर असायचे, प्रभाकर जोशी असायचे, त्याच्यानंतर निवेदिता सराफ त्यांच्या आई असायच्या, विमल जोशी. ही सगळी माणसं बोलण्यात इतकी माहीर होती. आणि नीलम प्रभू, बाळकुडतरकर वगैरे तर हे असं स्क्रिप्टचे कागद असायचे सुट्टे सुट्टे, आणि एक कागद झाला की तो खाली आवाज होऊ न देता टाकायचा आणि मग त्याच्यानंतर दुसरा कागद. आणि कागदावर जे लिहिलेलं असतं ते पूर्णपणे जसंच्या तसंही वाचत नसत हे त्या काळामध्ये 7वी 8वी 9वीच्या वयामध्ये कळायला लागलं. आणि त्यामुळे आकाशवाणीची म्हणून एक भाषा असते, ती अतिशय अनौपचारिक असली तरी तिला एक दर्जा असतो. तिच्यामध्ये स्पष्टता असते, शुद्धता असते आणि सगळ्या भावना ह्या आपल्या आवाजातून व्यक्त करायच्या असतात. आणि या मंडळींनी तर आपलं व्यक्तिमत्व कम्प्लीट उभं केलेलं आहे. कारण ही मंडळी आपल्याला दिसली नंतर, पण त्याच्या आधी आपल्याला ती जाणवली आणि त्यांची एक छान प्रतिमा ही आपल्या मनात आहे. उदाहरणार्थ आपली आवड सादर करणाऱ्या कमलिनी विजयकर. मला कमलिनी विजयकर ह्या अशा म्हणजे एखादी परीकथेतली राजकुमारी असावी तशा वाटायच्या त्यांचा आवाज ऐकून. किंवा नीलम प्रभू यांचा अत्यंत चिरतरुण असा स्वर त्या बाईकडे होता जो अजून कोणाकडेही नाही. तर मला असं वाटायचं की गोरीपान, लांब सडक केसांची, अशी भोकरासारख्या डोळ्यांची अशी छान एखादी सुंदर तरुणी असेल. त्यांना बघितल्यानंतर त्यांचं साधेपण, त्यांचं मार्दव, त्यांचं रुजू स्वभाव त्यांचा आणि त्यांचं मनमोकळं हसणं, ह्या सगळ्याची भूल इतकी पडली की लक्षात आलं की आपण जे ऐकून व्यक्तिमत्व आपल्या डोळ्यासमोर असतं ते आपल्या मनावर राज्य करणारं असतं. आणि त्यामधलं जे प्रत्यक्ष दिसणं असतं ते वेगळं असतं. आणि ह्या मंडळींचं ही जी व्यक्तिमत्वाची खुबी असते हीच त्यांना श्राव्य माध्यमातली इतिहास घडवणारी माणसं म्हणून निर्माण करतात. तर मी 10वी 11वी होईपर्यंत माझे कार्यक्रम सुरू राहिले. आणि मला म्हणजे आपण कोणाला गुरु मानतो तर जो आपल्याला पुढचा रस्ता दाखवतो आणि कोणाचाही आधार न घेता चालायला शिकवतो. तर मी त्या बाबतीमध्ये बाळ कुडतरकर आणि लीलावती भागवत यांना माझं गुरुच मानते. कारण बाळ कुडतरकरांनी मला अभ्यास न सोडता, अभ्यासातला पहिला नंबर 5वा नंबर काय असेल तो तुमचा, तो न सोडता तुम्ही कसं आकाशवाणीवर छोट्या छोट्या श्रुतिकांमध्ये काम करू शकता, वेळ मिळेल तेव्हा अभ्यास करू शकता, याचं भान दिलं. ते माझ्या आईनेही दिलं. आणि लीलावती भागवतांनी छोट्या छोट्या मुलाखती घ्यायला दिल्या. आणि मी कॉलेजमध्ये आले तेव्हा तर मला मोठ्या मुलाखती द्यायला दिल्या, म्हणजे घ्यायला दिल्या. अनंत काणेकरांची मुलाखत ही मी आकाशवाणीवर घेतलेली आहे. उमाकांत ठोंबरे यांची मुलाखत आकाशवाणीवर घेतलेली आहे. तर या अशा साहित्यिकांच्या तुम्ही मुलाखती घेता त्यावेळेला तुम्हाला अभ्यास करावा लागतो, तुम्हाला प्रश्न विचारावे लागतात, त्यात गडबड होते. ह्या सगळ्याचं भान त्या काळानं दिलं. त्यामुळे तुमची शाळा तुमच्यावर संस्कार करते. आज मी अगदी अभिमानाने सांगते की शांताबाई शेळके, प्रकाश मोहाडीकर, त्याच्यानंतर कोण बरं, एस.एन. जोशी, सदानंद जोशी, आचार्य अत्र्यांचे हे करेन, या सगळ्या मंडळींना आम्ही खूप, शाहीर साबळे यांना खूप लहानपणी शाळेमध्ये आम्ही ऐकलं. राष्ट्र सेवा दलाची सगळी माणसं, मधु दंडवते, नितांत आदर असलेलं असं व्यक्तिमत्व, ह्यांना तुम्ही लहानपणी ऐकता. ते ही संस्कार करणारी तुमची शाळा, घरातून मिळालेले संस्कार, आकाशवाणीनं केलेले संस्कार, यातनं तुम्ही पुढे जाता ना, तेव्हा आपोआप मग कॉलेजमध्ये तुम्हाला वसंत बापट, सरोजिनी वैद्य,
विजया राज्याध्यक्ष आम्हाला मधून मधून शिकवायला यायच्या. संस्कृतचे आमचे अतिशय चांगले असे प्राध्यापक वर्ग, हिंदीचे लेखक डॉक्टर देवेश ठाकूर, या लोकांनी भाषा इतक्या सुंदर तयार करून घेतल्या की संवादाचं जे अतिशय प्रभावी माध्यम असतं ते म्हणजे भाषा. आणि ह्या भाषेचं लालित्य, तिचं सौष्ठव, तिचे अलंकार आणि तिचा सार्थ असा प्रवास, ज्या वेळेला तुम्हाला कोणीतरी तुमच्या मनावर ठसवतं, तुम्हाला जाणवून देतं, त्यावेळेला त्या भाषेचं खरं प्रेम तुमच्या मनात निर्माण होतं. आणि मग एका एका वेळेला आकाशवाणी सुरूच होते. मग शाळेच्या वयापासून कथाकथन मी करायला लागले होते. वाहणा म्हणून व्यंकटेश माडगुळकरांची एक सुंदर कथा होती आणि ती कथा मी घेऊ का सांगायला, म्हणजे कथाकथनासाठी निवडू का, असं मी त्यांना पत्र लिहिलेलं मला आठवतंय. आणि अगदी यशस्वी व्हा असं त्यांचं मला शालेय जीवनात आलेलं पोस्टकार्ड आठवतंय. किंवा माझ्या जीवनात छोट्याशा अगदी साध्या घडणाऱ्या गोष्टी, मिळालेला पुरस्कार, वाईट वाटलेलं काहीतरी मनाला लागलेलं, हे सगळं मी कोणाकडे बोलत होते माहितीये? मी शिरीष पैनकडे बोलत होते. त्यावेळेला त्या मराठाच्या संपादिका होत्या आणि सहज म्हणून त्यांना मी पत्र लिहायला गेले आणि त्यांनी मला उत्तर दिलं. अशी मी कोण होते की त्यांनी मला उत्तर द्यावं? पण आज माझा रेडिओवर कार्यक्रम झाला, मग मी त्याच्यामध्ये ही कविता, मला असं वाटलं की ही कविता मी तुम्हाला दाखवू का, म्हणून मग मी तुम्हाला ही पाठवते आहे. मला सांगाल का यात काय चुकतं? किंवा माझी आई मला असं असं सांगते, पण मला खूप गोंधळ होतो मनामध्ये की मी आता कुठली भाषा पुढे घेऊ. असं कॉलेजच्या वयात मी शिरीष पैंना विचारलेलं आहे आणि शिरीष पै माझ्याशी इतकं सुंदर बोलायच्या. ह्याला नशीब लागतं इकडे की कोणच नाही आहात तुम्ही, एक साधी शाळकरी किंवा कॉलेजात जाणारी एक सामान्य मुलगी आहात, पण तुम्हाला एक हळवी कवितेच्या विविध वाटा शोधणारी कवयित्री, संपादिका, एका हिमालयाच्या एवढं उत्तुंग व्यक्तिमत्व महाराष्ट्र साहित्यातलं, त्याचं पाथेय घेऊन या वाटेवर निघालेली एक संवेदनक्षम अशी लेखिका ही तुमच्याशी बोलते. शिरीष पैन आणि माझा संवाद हा कायम चालू राहिला आणि यातून मग कथाकथन, मग वपूंच्या बरोबर कथाकथन, मग दमा मिरासदारांबरोबर कथाकथन, मग छोटे छोटे कार्यक्रम स्वतंत्र आणि मग त्याच्यानंतर निवेदनाचा साठी दूरदर्शन आणि मग मंचावरचे कार्यक्रम, हे एकाला एक लागून आलेली गोष्ट आहे. काही वेगळं केलं नाही त्यात. म्हणजे खरंच तुम्ही म्हणता ते खरं आहे. ह्या खूप नशीब लागतं हे सगळं मिळायला. खूप नशीब लागतं, खूप नशीब लागतं. नवशक्ती आणि मराठामध्ये मी प्रश्नमंजुषा असायची, त्यात मी विचारायचे की चिनी गुलाब हा खरंच चीन मधून आला का. मी आईला प्रश्न विचारला की ती मला सांगायची प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आईकडे नसतंच, माझं तेवढं ज्ञान नाही, पण तुला जर नक्की माहिती हवी असेल तर विचार की कोणाला तरी, एक तर पुस्तकातनं काढ, नाहीतर कोणीतरी ज्ञानी माणूस, जाणकार माणूस हा पत्राद्वारे आपल्याला उत्तर देईल आणि मग ते पत्र तुझा प्रश्नही छापून येईल आणि त्याचं उत्तरही छापून येईल. आपला शब्द छापून येणं याचा अर्थ तुम्ही सामाजिक संवादामधले एक घटक होऊन जाता. तशी घटक मी खूप लहानपणी झाले. तुझ्या मनातले प्रश्न तू विचार आणि जाणकारांकडनं उत्तर घे, हा माझ्या आईचा जो मंत्र आहे ना, तो मला आजपर्यंत उपयोगी पडला. हे खूपच मोठं मार्गदर्शन आहे. म्हणजे आजकाल आपण कोल्ड ईमेल लिहितो, कोणालाही तिसऱ्या व्यक्तीला जो त्याचं कोल्ड ईमेल आपण लिहितो आणि त्या कधी कधी त्याचं उत्तर आपल्याला मिळतं. त्यातलाच हा त्याचा प्रकार की असंच डायरेक्ट पत्र लिहायचं आणि ही मोठी माणसं उत्तर देतात. आणि मला हे पटलं, कारण मी पण कोणीच नाहीये, तुमची माझी तर दूर दूरपर्यंत ओळखही नाही, काही नाही. पण मी तुम्हाला सहज विचारलं तुम्ही मला मुलाखत द्याल का, आणि तुम्ही एका भेटीतच हो सांगितलं. अर्थात आपली वेळ मिळायला वेळ लागला, पण तुम्ही लगेचच मला हो म्हणालात. तर हेच मोठेपण असतं ना, हे मी पण अनुभवलंय. मला एक सांगा की तुम्ही निवेदन, सूत्रसंचालन
आणि मुलाखती वगैरे ह्या सगळ्या घेतल्या. ह्या सगळ्या क्षेत्रातलं सगळ्यात चॅलेंजिंग असं काय वाटतं? म्हणजे कुठच्या गोष्टीसाठी वेगळी वेगळी तयारी करायला लागते? चॅलेंजिंग काय वाटतं ह्याच्यात? शर्मिला, मी सांगते तुला, या सगळ्या गोष्टी इक्वली चॅलेंजिंग आहेत. म्हणजे निवेदन करणं ह्याला संगीत, साहित्य, कारण आपण सर्वसाधारणपणे सांगीतिक साहित्यिक कार्यक्रमात ज्या वेळेला संवाद साधतो त्यावेळेला ते निवेदन असतं. नि अधिक वद म्हणजे थोडं हं. अधिक चांगलं बोलणं, अधिक हां. सुविहित बोलणं, मुद्देसूद बोलणं, आणि मग असं बोलावं की ज्याच्यातून लोकांना काहीतरी मिळेल, त्यांना आकर्षण वाटेल आणि कार्यक्रमामध्ये ती माणसं गुंतून राहतील, ही त्यातली अपेक्षा असते. त्यामुळे निवेदनासाठी आपण म्हणतो तसा अभ्यास गरजेचा, वेळेचं भान गरजेचं, त्याच्यानंतर आवाजाचे चढ उतार गरजेचे, त्या भावनेप्रमाणे किंचितसा बदल, तो काही अभिनय नाहीये, हं. सहज सांगता सांगता सुद्धा त्या भावना अतिशय चांगले, म्हणजे मी असं म्हणेन त्याला सौम्यपणे तुमच्या बोलण्यातनं उमटणं हे त्याच्यासाठी हं. गरजेचं असतं. पण त्यात वाजवीपेक्षा अधिक अभिनय झाला तर तो मारक ठरतो. म्हणजे हं. काय आहे की तुम्हाला 3 पातळीवर निवेदनात पण अभ्यास करायला लागतो, की एक तर तुम्ही बोलता कसे, बोलता काय, मुद्दे कोणते घेता आणि किती वेळात बोलता. तुम्हाला खूप खूप ज्ञान असेल, थांबायला पाहिजे. तर हा सगळा जो काही भाग असतो हा निवेदनात सांभाळावा लागतो. निवेदक हा तुमचा सखा किंवा सखी असते. हं. त्यामुळे काय होतं की एक तात्कालिक अभ्यास आणि एक सतत चालू असलेला अभ्यास, या दोन्हींची सांगड घालून तुम्हाला निवेदनातलं तुमचं स्थान टिकवावं लागतं किंवा मिळवावं लागतं. कारण दूरदर्शनवर किंवा त्यावेळेला एकच वाहिनी असायची, पण लोकांच्या हातात रिमोट असायचा. तुम्हाला बंद करून त्यांच्या घरातून घालवून देणं हे लोकांना हं. सहज शक्य असायचं. त्यामुळे लोकांना विश्वासार्हता वाटेल, तुमचं ऐकावंसं वाटेल, म्हणजे त्याच्यात विश्वासार्हता आली, त्यात रंजकता आली, त्यात विचारांचा स्पष्टपणा आला आणि त्यात तुमचं जे काही देवानं तुम्हाला दिलेलं व्यक्तिमत्व आहे ते अतिशय खरेपणानं त्यांच्या समोर आणणं हेही तितकंच खरंय. आणि हं. हे सगळं तुम्ही करता. मुलाखत घेता याच्यामध्ये काय होतं की त्याच्यातही तुम्हाला आधी तयारी पाहिजेच. कारण शेवटी मुलाखत देणारा आणि घेणारा याच्यापेक्षा ऐकणारा, पाहणारा आणि वाचणारा हा महत्वाचा आहे. त्यामुळे त्या तिसऱ्या अदृश्य कोणाला जमेल धरून तुम्हाला प्रश्न विचारावे लागतात. आता बघ ना, की मुलाखत देणारा हा अधिक बोलतो, कारण तुझ्या एका प्रश्नाच्या अवकाशात त्याला खूप मांडायचं असतं. पण त्यातनच एक उपप्रश्न घेऊन त्याचा पुढचा प्रश्न बनतो. हे जे भान असतं ना, त्याच्यासाठी सुद्धा खूप कौशल्य लागतं. आणि त्याच्यात एक मुळामध्ये नुसता अभ्यासूपणा नको, तर त्याच्याबरोबर एक सहसंवेदनशीलता, किंचितचा आदर आणि आपण ज्याला म्हणतो की खरेपणा. पुन्हा हे माध्यम जे आहे ना, ते अतिशय खरेपणाचं माध्यम आहे. म्हणजे या माध्यमामध्ये ना पोज घेऊन जी माणसं बोलतात किंवा हं. आपला काहीतरी एखादं आपल्या काय म्हणूया, आपला एक स्टान्स तयार करायचा, एक एक पवित्रा घ्यायचा आणि बोलायचं, असं नाही होत इथं. हं. इथं आपल्याला कळायला पाहिजे की आपल्याला काय बोलायचंय, दुसऱ्याला कुठं बोलतं करायचं. त्यामुळे या माध्यमाचंही आव्हान अतिशय वेगळं आहे. म्हणजे बाळासाहेब ठाकरे मला अतिशय, म्हणजे ज्यांचा उल्लेख आम्ही प्रत्येक वेळेला सूत्रसंचालनामध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असं करायचं आणि ते करताना असा ऊर अभिमानाने भरून यायचा. बाळासाहेब ठाकरेंची प्रत्यक्षात समोर न आलेली एक मुलाखत आहे. मला त्याचं खूप दुःख आहे की अगदी एक 20-25 वर्षापूर्वीची असेल. मी एका सेंटॉर हॉटेलमध्ये प्रबोधनकार ठाकऱ्यांवरती बाळासाहेबांनी बोलायचं असा तो विषय होता आणि मी त्यांना बोलतं करायचं आणि त्यांनी बोलायचं. ते 10 मिनिटं किंवा 15 मिनिटं बोलणार होते. ते बाळासाहेब 2.5 तास त्या दिवशी आपल्या वडिलांबद्दल बोलले होते. त्यावेळेला आपल्याकडे रेकॉर्डिंग आपण करून घ्यावं वगैरे असे काही अक्कल नव्हती त्यावेळेला. त्यामुळे त्या बोलण्यानं भारावून जाऊन किंवा प्रबोधनकार ठाकरेंविषयी ते बोलतायत अमकं तमकं, ह्या सगळ्यातच ती मुलाखत इतकी सुंदर झाली आणि नंतर काय झाले किंवा त्या मालिका येणार होती, त्या मालिकेचे व्यवहार फिसकटले असतील, परंतु ती मुलाखत लोकांसमोर आलीच नाही. हे नाही. उदाहरण मी कशासाठी सांगितलं, तर न बोलणारी माणसं
किंवा ज्यांनी एक तुम्हाला दंडक घालून दिलाय, ती माणसं जेव्हा मोकळेपणाने बोलतात तेव्हा ते माध्यमच असतं. आणि सूत्रसंचालन मला विचारशील ना शर्मिला, तर हे जास्त काटेकोरपणे चालण्याचं माध्यम. सूत्रसंचालनात हाती वेळ कमी, म्हणजे कामे पडली अनंत वेळ मात्र मर्यादित, हे जे वचन आहे त्याला जागणारं सूत्रसंचालन असतं. सूत्रसंचालनात प्रसन्न तर राहा, पण रेळू नका. बोला तर चांगलंच आनंदानं आणि यथार्थ बोला, परंतु बोलतच जाऊ नका, वाहवत जाऊ नका. त्याच्यानंतर तुम्हाला प्रोटोकॉल म्हणजे शिष्टाचार पाळायचा आहे. तुम्हाला मंचावरच्या मंडळींचं हृदय जिंकायचंय, त्यांना कार्यक्रमामध्ये ठेवायचंय. तुम्हालाही अक्कल आहे आणि तुम्हालाही हा विषय कळलेला आहे, हेही त्यांना दाखवायचंय. म्हणजे बघ की त्यात किती गोष्टी आहेत, की तिथं तुम्ही संस्थेसाठी काम करताय आणि निवेदनात तुम्ही समोरच्या श्रोत्यांना आणि व्यासपीठावरच्या कलावंतांना एकत्र आणण्यासाठी बोलताय. ह्या तिन्ही गोष्टींमध्ये खूप खूप आव्हान आहेत. आणि आणखी तसंच आव्हान आहे ते समालोचनामध्ये. समालोचनामध्ये तर वाहती भाषा, प्रवाही भाषा, त्या त्या खेळाचं किंवा त्या त्या उत्सवाचं भान आणि त्याच्या बरोबरच व्यक्त करण्याची असोशी, आणि त्याही बरोबर जे लोकांना दिसत नाहीये पण जे लोकांना आता माहित व्हायला हवंय त्याबद्दल तुम्हाला बोलून मग विषयाकडे पुन्हा वळायचं. हा जो काही एक काय म्हणूया व्यायाम करावा लागतो जिभेचा आणि बुद्धीचा, तर तो महत्वाचा. तर ह्या प्रत्येक गोष्टीनं मला खूप आनंद दिलाय, खूप म्हणजे खूपच. निवेदन करता करता कदाचित म्हणूनच तुम्ही तुमचा आरसा हा प्रोग्राम चालू केलात. हो, कारण असं आहे की तुम्हाला अनेक गोष्टी एखाद्या साहित्याच्या प्रकाराबद्दल किंवा एखाद्या विषयाबद्दल ठाऊक होतात, पण त्या बोलण्याचं स्थान हे निवेदनाचं व्यासपीठ नसतं. निवेदन हे फार घात म्हणजे डोक्यामध्ये घड्याळ टिकटिकत असलंच पाहिजे आणि मग तुम्ही निवेदन केलं पाहिजे. त्यामुळे वेळेचं भान राखून, विषयाचं औचित्य सांभाळून आणि कार्यक्रमापासून कुठेही प्रेक्षकांना दूर न नेता जे बोलता येईल तेवढंच फक्त तिथं बोलावं. पण मग जे मनात साठतं, डोळ्यांना दिसतं, अनेक सुगंधी सहवास तुम्हाला घडतात. जसं मला लताबाई, आशाबाई, सुमन कल्याणपूर ज्यांच्यावर मी नंतर पुस्तक लिहिलं, सुमन सुगंध सारखं. तर हा, किंवा एका लोकसत्तेत माझं सदर चालायचं त्यावेळेला, लाईफस्टाईल म्हणून. तर त्या लाईफस्टाईलच्या अनुषंगानं गुलजारजींची मुलाखत घ्यायची असं ठरलं आणि मग लाईफस्टाईल सदर राहिलं बाजूला आणि दिल ढूंढता है अशी मी त्यांची जवळजवळ अर्धा पान मोठी मुलाखत त्यावेळेला घेतली. त्यावेळेला गुलजारजी भेटले, पद्मविभूषण पंडित शिवकुमार शर्मा जे आता आपल्यातनं निघून गेले ते भेटले, सरिता जोशी म्हणून गुजराती रंगभूमीच्या अतिशय उत्कृष्ट अभिनेत्री आहेत, त्यांचं सगळं जीवन कसं, किंवा ज्यांना आपण माई म्हणतो त्या सुलोचना चव्हाण, ज्यांच्यावर मी खूप लिहिलं. सचिन तेंडुलकरची पहिली मुलाखत मराठीतली ही घ्यायचं भाग्य मला मिळालेलं आहे. त्यावेळेला सचिन तेंडुलकर नुकते खेळायला लागले होते आणि 17-18 वर्षाचा तो उमलत्या वयातला कोरड्या केसांचा मुलगा हा एका देशातून दुसऱ्या देशात प्रवास करत होता, क्रिकेट खेळत होता आणि त्याची कशी मुलाखत मिळणार मला? तर मग त्याच्या आईची मुलाखत घेतली होती आणि नंतर 2 देशात म्हणजे प्रवासाचा मधला जो वेळ होता त्या वेळेमध्ये माझ्या काही प्रश्नांची उत्तरं सचिन तेंडुलकर यांनी दिलेली होती. आणि त्यावेळेलाच कळत होतं की हा फारच म्हणजे खूपच कुठल्या कुठं जाऊन पोहोचणारा असा क्रिकेट विश्वातला तारा आहे. किंवा नंतर मला खूप नंतर अटलांटाच्या संमेलनामध्ये सुनील गावस्करांची मुलाखत घेता आली. माझे अतिशय आवडते क्रिकेटर एकनाथ सोलकर त्यांची मुलाखत घेता आली. दिलीप वेंगसरकरांची मुलाखत घेता आली. म्हणजे क्रिकेट मधली सुद्धा, ज्या क्रिकेट मधलं मला काही समजत नाही फारसं, म्हणजे आउट झालेला समजतो, इंडिया जिंकलेला ताबडतोब समजतो, कारण मग नाचायचं असतं. तर इतक्या मर्यादित गोष्टीत सुद्धा आपण किती सामना एन्जॉय करतो. मला सांगायचा मुद्दा हा आहे की बोलता व्यवसाय तुमचा, त्याच्याबरोबर जेव्हा हात लिहिता असतो
आणि तुम्ही पत्रकार, मुक्त पत्रकार म्हणून वावरत असता, तेव्हा अनेक विषय तुम्हाला सामोरे येतात, अनेक माणसं तुम्हाला भेटतात, अनेक अनुभव तुम्ही घेतलेले असतात आणि ते कुठं मांडणार? महाभारतावर मी 2.5 वर्ष लेखन केलं आणि B.R. चोप्रांसारखा हिंदी चित्रपट सृष्टीतला आधारवड म्हणतो असा माणूस तुम्हाला पापाजी म्हणून तुम्हाला रोज भेटत गेला, रोज तुम्ही त्याच्याशी बोलत गेलात, सांगणार केव्हा त्याच्या आठवणी किंवा त्याच्या बरोबर तुमचं झालेलं संभाषण हे तुम्ही सांगणार कधी? पंडित नरेंद्र शर्मा की ज्यांनी अतिशय सुंदर गीतरचना केली, काव्यरचना केली, लिहिलं, पंडित असते, ते महाभारताचं स्क्रिप्टिंग करत होते, त्याची संहिता लिहित होते, म्हणजे ज्याला आपण स्क्रीन प्ले म्हणतो तो लिहित होते. तर हा सगळा प्रकार तुमच्या मनात असतो. ही माणसं इतकी सुंदर असतात, ह्या माणसांनी तुम्हाला इतका असा अलौकिक अनुभव तुम्हाला दिलेला असतो, तो तुम्ही मांडणार कुठे? म्हणून तुम्ही भारावून न जाता ते तुमचं भारावलेपण, तुमचं थक्क होणं, तुमचं त्यांच्यात बुडून जाणं, हे सगळं खाली बसलं की मग तुम्ही वस्तुनिष्ठपणे त्या सगळ्याबद्दल विचार करता आणि मग जे मनात उरतं ते संचित असतं, ते आरशातनं येतं. कारण असं असतं की तुम्हाला आवडणारी एखादी कविता असते, ती पटकन तुमच्या तोंडावर येते. तुम्हाला आवडणारी एखादी कथा तुम्ही कुठेतरी सांगितलेली असते, पण या मधल्या प्रवासामध्ये एखादी अशी घटना असते ती त्या कथेच्या जवळ जाते, एखादी अशी घटना असते ती त्या कवितेला किंवा त्या कथेला स्पर्श करते आणि मग तो जो पूल तुम्ही बांधता तो आठवणींचा पूल असतो. त्या पुलावरती माणसं भेटतात जे दुसऱ्यांच्याही मनात असतात, केवळ तुमच्या नाही. आणि एखादा माणूस त्यांना माहितही नसतं, पण तुम्हाला ते भारावून टाकणार असतं, तेही तिथे येतं. म्हणून असा कथा, कविता, किस्से, गाणी, आठवणी यांचा कोलाज माझं मन रंगवत गेलं. आणि मग कधीतरी मला वाटतं ह्युस्टनला बृहन महाराष्ट्र मंडळाचं अधिवेशन होतं, त्यात माझा तो कार्यक्रम झाला ज्याचं नाव आरसा, आणि तिथून तो होतच गेला, म्हणजे तो आजही होतोय. आणि मग मनोमनी आणि काय म्हणूया आपण, कथा मंजिरी, आठवणींच्या साठवणी, असे अनेक पदर असलेले कार्यक्रम त्यातनं उलगडले. मंगलाताई, तुम्ही आता एवढ्या सगळ्यांच्या मुलाखती घेतल्यात, मला वाटतं अटल बिहारी वाजपेयींपासून पण तुम्ही मुलाखती घेतल्या. अटल बिहारींची मुलाखत नाही घेतली. अटल बिहारी वाजपेयी जेव्हा व्यासपीठावर आहेत त्यावेळेला मी हे सादर केलं, म्हणजे सूत्रसंचालन केलं. सूत्रसंचालन. पण असं कोणत्या व्यक्तीचं तुमच्यावर कधी दडपण आलं का? म्हणजे आता जे तुम्ही म्हणालात की दडपण सगळं खाली उतरल्यानंतर जे उरतं ते तुम्ही आरशामध्ये व्यक्त करता, तर असं दडपण की ह्याच्याशी मला बोलायचंय, ह्याच्याशी मला मुलाखत द्यायची, याचं कोणत्या व्यक्तीबद्दल कधी वाटलं का? आणि मग त्यावेळेला तुम्ही काय केलं? दडपण नाही वाटलं मला, कारण तो माझ्या कामाचा भाग होता. पूर्ण अभ्यास करून तुम्हाला उतरावं लागतं, तेव्हा समोरचा माणूस तुम्हाला गांभीर्यानं घेतो. हे तत्व तुम्हाला कळलं. मला पंडित भीमसेन जोशींबरोबर कार्यक्रम करताना किंचितसं दडपण आलं, कारण मी त्यांचा जो संतवाणी कार्यक्रम होता त्याचं निरूपण करण्यासाठी मला माझे सर वसंत बापट यांनी, माझं कॉलेज नुकतं झालेलं होतं त्या वयात, मला सांगितलं. तेव्हा संतांच्या रचनांमधलं गांभीर्य, त्यातली अवीट गोडी आणि तो विठ्ठल कळावा लागतो तुम्हाला. तो न कळता तुम्ही बोलताना तेव्हा ती थोडीशी पोपटपंची असते, पण त्या तरुण वयात तुमच्या हातनं ती पोपटपंचीच होत असते. भले अगदी जीवनाचं तत्वज्ञान सांगत असाल आणि संतांच्या अभंगाचं सार सांगत असाल, पण जसं वय वाढतं तसंच तुम्हाला ते सगळं कळतं. हे जरी असलं तरी त्यावेळेला तुम्ही तो कार्यक्रम करत असता, शाबासकी घेत असता, त्यावेळेला मन आतून हादरलेलं असतं. मी मगाशी म्हटलं तसं दडपण नाही, भारावलं. पण ते काय असतं की ती संमिश्र भावना असते, त्यात दडपण असतं, त्यात भारावले पण असतं. दडपण हे वेगवेगळ्या प्रकारे असतं की तुम्हाला जे काम दिलेलं आहे त्याचा जो एक दर्जा अपेक्षित आहे, त्या दर्जाला तुम्ही स्पर्श करू शकाल का, ह्याचं दडपण असतं. या व्यक्तीला जर मी पाकळी पाकळीनं उमलवू शकले नाही तर मग माझा या कार्यक्रमात काही उपयोग नाही, हे जेव्हा मला जाणवत जाईल
त्यावेळेला माझाही परफॉर्मन्स चांगला होऊ शकत नाही. त्यामुळे ते एक दडपण म्हटलं तर ते असतं. पण ही माणसं सर्वार्थाने मोठी असतात. म्हणजे पहिल्यांदा तुमच्या समोर ज्या वेळेला लता मंगेशकर नावाचं दैवत उभं राहतं, त्यावेळेला ते तुम्हाला दडपण नाही देत. तर ते व्यक्तिमत्व तुम्हाला आपल्या बरोबरीनं वागवतं. ते गोड हसतं व्यक्तिमत्व. ती सरस्वती असते. पण ती सरस्वती तुम्हाला असा न बोलता आशीर्वाद देते. आणि ती इतकी सहज सरस्वती बोलून जाते की तुम्हाला असं वाटतं की आता मी काय करू? या सरस्वतीची पूजा मी नेमकी कशी करू? कशी करू म्हणजे कार्यक्रम चांगला कर. बरोबर. तशीच करता येईल तुला. तेव्हा मुलाखत घेणं हा एक भाग झाला. मुलाखत कसं असतं, आपण वर्तमानपत्रासाठी सुद्धा एखाद्या लेखासाठी घेतो आणि अनेक मोठी मोठी माणसं असतात की ज्यांची तुम्ही मुलाखत घ्या. पण या सगळ्या वेळेला मला असं वाटतं की अभ्यास, मला किशोरीताईंची मुलाखत घेताना मला प्रचंड दडपण आलं. मला सारखं असं वाटायचं की नाही, म्हणजे त्या पायरीपर्यंत आपल्याला पोचता आलं पाहिजे. किशोरीताईंच्या सगळ्या त्या शास्त्रीय संगीतातलं त्यांचं जे व्यक्तिमत्व आहे, त्या व्यक्तिमत्वाला कवेत घेणारी अशी मुलाखत व्हायला हवी. तर त्याला आपण आधी मुळात योग्य नाही आहोत. तुम्हाला नाही आहोत असंच वाटतं आणि असतंच ते. तुम्ही आता एवढे प्रोग्राम करता, गेले इतके वर्ष, तर हे सगळे करत असताना तुम्ही तुमचा आवाज कसा सांभाळलात? कारण एक मला गायक जो असतो तो सतत गायल्याने त्याचा आवाज वधारतो, त्याला गात राहावं लागतं. पण निवेदक ज्यावेळी जास्त बोलतो त्याचा आवाज खराब होतो. तर हो. तुम्ही हे कसं सांभाळलं? त्यात पायऱ्या पायऱ्या असतात. तुम्हाला त्याचं भान यायला वेळ लागतो. पण आकाशवाणीशी निगडीत असल्यामुळे अ, ज्याला आपण म्हणतो श्राव्य स्वर जो आहे, त्याची मला जाणीव होती. शब्द स्वराची जाणीव होती असं मी म्हणेन. त्यामुळे काही प्रश्न नाही. परंतु अ, दुर्दैवाने म्हणजे मी ज्या वेळेला प्राध्यापकी करायला नुकतीच सुरुवात केली होती, त्यावेळेला माझं होर्सनेस ऑफ व्हॉइसचं ऑपरेशन आलेलं होतं. आणि ते ऑपरेशन करणं अतिशय अगत्याचं होतं, तातडीचं होतं. ते मला करावं लागलं. त्यानंतर फिजिओथेरपी घ्यायला लागली. तुमच्या आवाजाचा एक असा उंचपणा असतो, तो त्यात थोडासा कमी झाला. आवाज काहीसा रुंद झाला. आणि तरी देखील आणखी एक गोष्ट की मी शिकवण्याच्या क्षेत्रात होते. त्यामुळे खूप वेळ मला ऑपरेशन नंतर डॉक्टरांना अपेक्षित असलेली विश्रांती घेता आली. या सगळ्याचा आवाजावर थोडासा परिणाम हा होतोच. पण त्याहीपेक्षा जास्त ज्यावेळेला तुम्ही वेगवेगळ्या माध्यमातून कार्यक्रम करत असता, वेगवेगळे आवाज लावत असता किंवा खूप बोलत असता, रियाज करत असता, तेव्हा स्वरतंतूंवर ताण पडणार हे अगदी स्वाभाविक आहे. त्यावेळेला तुम्हाला गरम पाणी पिणं, किती गरम पाणी हवं, कसं प्यायचं किंवा मध केव्हा घ्यायचा, मध पाणी कसं हवं, ह्या सगळ्याची काही फारशी माहिती नसते. परंतु ती करून घ्यायला लागते. माझ्या सुदैवाने आयुर्वेद, नॅचरोपॅथी म्हणजे निसर्गोपचार यांचं वाचन चालू होतं आणि नंतर खूप पुढे मला त्यावर कार्यक्रम करायला लागला. कार्यक्रमाची मालिका 2.5 वर्ष चालणारी अशी मला करावी लागली. तो माझा फायदाच. परंतु आवाज बिघडवणाऱ्या अनेक गोष्टी त्यावेळेला माझ्या जीवनात घडत होत्या. एकतर मी ज्याला म्हणतो की छोट्याशा बाळाची आई होते. त्याच्यानंतर आपलं बाळ शाळेत जायला लागतं. त्याचा अभ्यास घ्यायचा, त्याचं सगळं खाणं-पिणं बघायचं. पत्रकारितेचा काय म्हणूया, त्याचा अभ्यास असतो तो साधायचा. व्यासपीठावरचे कार्यक्रम आणि माझे पूर्ण महाराष्ट्रात कार्यक्रम होते. अरुण दाते, अनिल मोहिले, अनेकदा हृदयनाथ मंगेशकर, उषाताई मंगेशकर हे सगळे कार्यक्रम आणि जास्तीत जास्त कार्यक्रम त्यावेळेला अरुण दातेंचे, जे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात होत होते. आणि अशा वेळेला बदलतं हवामान, तुम्हाला झालेला ताण, अपुरी झोप, तुमच्या अभ्यासामुळे तुम्हाला पडलेले अतोनात कष्ट, हे सगळ्याचा परिणाम आवाजावर होतो आणि आवाज बिघडतो. आवाजाचा तोल बिघडतो आणि अनेकदा तुमचा आवाज बसलाय आणि तुम्हाला दूरदर्शनचा कार्यक्रम करायलाच पाहिजे. कारण तो तुमचा मालिकेतला कार्यक्रम आहे किंवा तो तुमच्या शृंखलेतला कार्यक्रम आहे. अशी वेळ माझ्यावर यायची. आणि असंच झालं की एक कार्यक्रम अतिशय सुंदर झाला.
पण माझा आवाज हा त्यात एका पत्रकार स्त्रीला खटकला आणि तिनं मात्र त्याच्याबद्दल लिहिताना थोडीशी परखड अशी कॉमेंट केली आणि असं म्हटलं की वर आवाज जे ऐकायला अतिशय गोड आहे मंगलाताईंचा, परंतु मंगलाताईंचा आवाज अनेक ठिकाणी उतरलेल्या डग्ग्यासारखा वाटला. आता हेच वाक्य किंचितच सौम्यपणे त्यांना लिहिता आलं असतं का मला नाही माहिती, परंतु त्यावेळेला मात्र वाईट जरी वाटलेलं असलं तरी मी त्याचा अतिशय सकारात्मक असा वापर करून घेतला आणि पुन्हा असं कुणाला लिहिण्याची वेळच येणार नाही अशा दृष्टीनं माझा प्रवास चालू केला. आणि मग अर्थातच आवाजावर काम करताना लक्षात येतं की खालचा जो आवाज असतो तो मनामध्ये म्हणजे खर्जापर्यंत तुम्ही जेव्हा खालच्या पट्टीत बोलता तर ते सातत्यानं बोलायची गरज नसते, परंतु तुमचा आवाज हा गायकाच्या आवाजाची जशी पट्टी गायकाला माहित पाहिजे तशी तुम्हालाही ती माहिती पाहिजे. बोलण्याची ही पट्टी असते, त्यातली नैसर्गिकता आणि नैसर्गिक गुण त्यातले लगाव हे तुम्हाला सांभाळावेच लागतात. आघात जिकडे करायचे तिथेच करायचे, पण आवाजाला किती ताण द्यायचा आणि मग त्याच्यावर आराम कसा मिळवायचा किंवा आराम कसा करायचा हे सगळं शिकायला लागतं तुम्हाला. शरीर विज्ञान तुम्हाला अभ्यासावं लागतं. ऍसिडिटीमुळे आवाज हा खराब होतो. जिथं नको तिथं बोलता कामाच नाही तुम्ही, निवेदकांना बोलता कामाच नाही. कार्यक्रम सुरू व्हायच्या क्षणापर्यंत लोकांना भेटणं टाळलं पाहिजे. कार्यक्रम मानसिक दृष्ट्या तुमचा 15 मिनिटं आधी सुरू झाला पाहिजे, तुमचा त्यावर विचार झाला पाहिजे, तरच तो विचार तुमचा आवाज तुमचं मन आणि तुमचं व्यक्तिमत्व ह्याच्यातली एकतानता साधण्यासाठी ते महत्वाचं आहे. त्यामुळे लोक काय कॉमेंट करतात किंवा लोकांनी काय परखड कॉमेंट केली ह्यावर मी गुंतून पडले असते तर इथपर्यंत आले नसते. आणि प्रत्येक भाषेसाठी एक वेगळी उच्चारण शैली आहे, त्यामुळे त्या भाषेचं मार्दव सांभाळत तुम्हाला कार्यक्रम करावा असं मी करत आले आणि करते. आता हिंदी खूप असतात कार्यक्रम माझे, हो, त्यामुळे हिंदी तुम्हाला कार्यक्रमाची एक तेच वेगळी विचारणार होते शैली. की तुम्ही मराठी तर उत्तमच बोलता, पण हिंदीची एक वेगळी शैली असते, आपले उच्चार वेगळे असतात हिंदी मधले, ते मराठी उच्चार हिंदीमध्ये आले की ते चांगले वाटत नाही. हा हिंदीचं पण तुमचं वाचन आहे का? म्हणजे हिंदीसाठी तुम्ही काय वेगळं मेहनत घेता? हिंदी मला पहिल्यापासून खूप आवडतं, ही भाषा आवडते मला. आणि शाळेमध्ये आपण हिंदीच्या परीक्षा वगैरे देतो त्यावेळेला तुम्हाला त्या परीक्षा इतक्या महत्वाच्या आहेत. मला असं वाटतं टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या ज्या प्रबोध प्रवीण पंडित इथपर्यंतच्या ज्या परीक्षा आहेत त्या तुम्हाला हिंदी साहित्याची फार जाणीव करून देतात. तेव्हा हिंदीतले अतिशय दिग्गज असे साहित्यिक तुम्हाला जर लहानपणीच वाचायला मिळाले तर एक आवड निर्माण होते. अर्थात मराठीमध्ये मी इतकी संतुष्ट आणि इतकी व्यस्त होते की माझे मराठी कार्यक्रमच मला पुरून उरायचे अनेक अनेक वर्ष. त्यामुळे ते कार्यक्रम त्यातलं निरूपण, निवेदन, सूत्रसंचालन, मुलाखती याचं एक आवर्त होतं. त्या आवर्तामध्ये मी भोवंडून होते. त्यानंतर सह्याद्री, मग सह्याद्री नंतर प्रभात वाहिनी, मग अल्फा टीव्ही, मग ईटीव्ही मराठी, मग त्यानंतर असं त्यानंतर मी मराठी, अशा वेगवेगळ्या मला असं वाटतं की वाहिन्यांवरती कार्यक्रम केले आणि त्या कार्यक्रमात मी खूप गुंतून होते. एकदा तुम्ही 2-2, 2.5 वर्ष ज्या वेळेला एक कार्यक्रम करता त्यावेळेला तुम्हाला त्या कार्यक्रमाचा अभ्यास सांभाळणं, एपिसोड्स देणं हे इतकं महत्वाचं असतं. आणि त्याबरोबर तुमचे बाहेरचे कार्यक्रम, मराठी साहित्य, मराठी संगीत हे इतकं संपन्न आहे की त्यात तुम्ही गुंतून पडलात तर काही नवल नाही. पण कारण परत्वे मी कार्यक्रम करत होते हिंदीत. म्हणजे हृदयनाथ मंगेशकरांचं एक वैशिष्ट्य आहे, ते तुमचा ना कस बघतात. तर ज्या वेळेला लताबाईंच्या व्यासपीठावर हजर असताना जे काही कार्यक्रम करावे लागले आणि पुरस्कार सोहळे असायचे, मास्टर दीनानाथ स्मृती पुरस्कार असायचे, तर त्यावेळेला अनेकदा ते हिंदी बोलायला लावायचे आणि मला ते हिंदी बोलणं कठीण नसायचं, कारण मी एका बाजूला शंकर महादेवन, हरिहरन वगैरे सुरेश वाडकरजींचा हिंदी कार्यक्रम केलेला आहे मी, तर मला ते हिंदी कठीण नव्हतं. पण तू म्हणालीस तशी की आपण बोलताना
आपल्या त्या हिंदीला एक मराठी वळण येतं. ज्या वेळेला मी सुमन सुगंध पुस्तक लिहिलं आणि त्यानंतर सुमनताईंचे चाहते हे सर्वत्र आहेत जगभर, त्यामुळे ते जे कार्यक्रम हिंदी मुलखात करायची वेळ आली, त्याच्या आधी मी अनेक कार्यक्रम म्हणजे खरं गुजराती मुलखात मी आधी केला आणि त्यावेळेला आपलाच कार्यक्रम आपण ऐकला की कुठं आपलं मराठी डोकावतं ते आपल्याला जाणवतं आणि ते मला जाणवायचं. कारण आपली जी काय म्हणूया आपण एक्सप्रेशनची जी पद्धत आहे ना, ती इतकी मराठी पद्धत आहे आपली, पण ती हिंदीत बोलताना मारक ठरते. हा थोडासा एक अभ्यास करता करता मग हिंदीमध्ये जमून गेलं सगळं आणि मला असं प्रत्येक वळणावर काहीतरी वेगळं करून आयुष्य रंगीबेरंगी करावं असं मला वाटतं, म्हणजे अभ्यासाच्या बाबतीमध्ये किंवा प्रवासाच्या बाबतीमध्ये. तसं मला हे मिळालं की त्या निवेदनाच्या प्रवासामध्ये हिंदी गीतांचं वळण आलं आणि मग आज मदन मोहनजींवर कार्यक्रम, उद्या आर डी बर्मनजींवर कार्यक्रम, परवा लक्ष्मीकांत प्यारेलाल, त्याच्यानंतर आणखी कल्याणजी आनंदजी, मग कुठे सलील चौधरी, कुठे एस डी बर्मन, कुठे कशाचा तरी संगम. ह्या सगळ्यातनं काय होतं, तुमचा तो एक जो मेलडी चा जो काळ आहे, तो मेलडीचा काळ आणि त्याच्यानंतर आता ए आर रेहमान पर्यंत अशा अनेक विषयांवर मला कार्यक्रम करायला मिळतात आणि मला ते अत्यंत आवडतं. याचं कारण असं आहे की एक भाषा तुम्ही आत्मसात करता, त्या भाषेशी तुमची मैत्री जमतीये आणि त्या विषयाशी, म्हणजे आज हृदयनाथ मंगेशकर आहेत, श्रीनिवास खळे, यशवंत देव, बाबूजी, हा जो काही आपला एक मोठा प्रवाह आहे भावगीतांचा, त्यावर अगणित कार्यक्रम झाले किंवा साहित्याचा पट जर हे केला तर बालकवींपासून किंवा गडकरींच्या पासून आपलं जे कवितेचं अंगण समृद्ध आहे, तर त्याच्यामध्ये तुम्ही करताच आहात कार्यक्रम. तुम्ही कविवर्य बाबू बोरकरांवर करता, तुम्ही शंकर रामाणींवर करता, तुम्ही पुशिरेगेंवर करता, त्याच्यानंतर तुम्ही पुढे पुढे येऊन मंगेश पाडगावकर, शांता शेळके, कुसुमाग्रजांवर हे सगळे कवी तुमचे अभ्यासले जातात. त्या कवितेच्या आनंदात तुम्ही दुसऱ्याला रंगवता. तसंच इकडचं पण एक छान हिंदीतलं सुंदर जग आहे आणि तेही तुम्हाला तितकंच मोहवतं. मला ते खूप मोहवतं आणि मग मी त्यात रंगून जाते. मला लते की तुम्ही जगभरात प्रोग्राम केला, जिथे जिथे असं बोललं जातं की जिथे जिथे मराठी प्रेक्षक आहे तिथपर्यंत तिथे सगळीकडे तुमचे प्रोग्राम झालेले आहेत. मला सांगा की बाहेरच्या जगामध्ये ही आताची जी पिढी, जो प्रेक्षक वर्ग असतो, त्यांनी म्हणजे मराठी संस्कृती तर त्यांना आवडते, ती त्यांनी जपली आहे, ते तिथे राहत असले तरी सुद्धा. पण तिकडची जी पुढची पिढी आहे, त्यांची जी पुढची पिढी आहे, ती या मराठीशी किती जुळलेली आहे? म्हणजे हा प्रेक्षक वर्ग असतो का, तरुण प्रेक्षक वर्ग असतो का? खरं सांगू का, इतर मंडळींच्या मानाने मी जगभर तशी कमी गेलेली आहे. म्हणजे अमेरिकेच्या 1-2-3 वाऱ्या असतील किंवा युरोपच्या 1-2-3 वाऱ्या असतील किंवा ज्याला आपण अतिपूर्वेकडचे देश म्हणतो, म्हणजे सिंगापूर, मलेशिया आणि अमकं तमकं, तर ह्या सगळ्या देशांमध्ये किंवा त्याच्या आसपासच्या देशांमध्ये 1-2-3 हे असतील, इस्रायल असेल, मॉरिशस असेल, किंवा दुबई, म्हणजे ह्या सगळ्या आखाती देशांमध्ये असे झाले कार्यक्रम. ऑस्ट्रेलियात केले मी, ऑस्ट्रेलियात खूप केले. तरी सुद्धा एक म्हणजे 3-4 दौरे, 5 दौरे असं म्हणूया आपण. म्हणजे मी खूप गेले किंवा प्रत्येक देशात पोहोचले असं नाहीये. अजून अनेक देश आहेत की जिथे मला जायचंय. पण आपल्या कोरोनाच्या काळामध्ये ऑनलाईन मी अनेक देशांसाठी कार्यक्रम केले आणि मी ते केले कारण मला असं वाटलं की ठीक आहे, मी तिथल्या प्रेक्षकांना भेटतेय, हेच माझ्यासाठी खूप आहे आणि तिथल्या प्रेक्षकांना मी कळावे, मी पोहोचावे तिथपर्यंत, तर हा एक हेतू असतो. त्यामुळे ते मी केले कार्यक्रम. आज कसं आहे की आज तुम्ही इथं सुद्धा जेव्हा कार्यक्रम करता त्यावेळेला एक मध्यम वयीन असाच प्रेक्षक वर्ग तुम्हाला असतो किंवा अगदी फार फार तर आत्ता 30शीतला आहे, मराठी माध्यमात शिकलेला आहे असा प्रेक्षक वर्ग किंवा इंग्रजी माध्यमात शिकूनही ज्यांच्या घरात मराठी वातावरण आहे
असा प्रेक्षक वर्ग तुम्हाला मिळतो किंवा असा श्रोते वर्ग तुम्हाला मिळतो. परदेशात काय होतं की सगळी तरुण पिढी असते, अगदी जी तरुण मुलं आहेत म्हणजे कॉलेजमध्ये किंवा शाळेमध्ये जाणारी, त्यांना तुमच्या कार्यक्रमामध्ये फारसा रस नसतो. कारण हम्म. बरोबर आहे, त्यांचं विश्वच वेगळं असतं. समाज माध्यमांच्यावर त्यांचं जे वावरणं आहे ते आणि आपलं वावरणं ह्यात खूप फरक असतो. हम्म. त्यांचे आई वडील तिथं असतात आणि ते तुमच्या कार्यक्रमाला असतात. पण का जसं म्हणजे आता पहिल्यांदा ज्या वेळेला 95 मध्ये माझा पहिला दौरा आहे अमेरिकेचा, त्यावेळेला ज्या मंडळींच्या आठवणी किंवा त्यावेळेला ज्या तऱ्हेनं मी आरसा कार्यक्रम सादर करत होते, तसाच आज माझा मनोमनी मी सादर नाही करू शकणार. हम्म. कारण काळाच्या ओघात कितीही श्रेष्ठ असलेली अशी व्यक्तिमत्व असतात, त्यांच्याबद्दल किंवा त्यांच्याबद्दलचं आपल्या मनातलं गारूड जे असतं ते नंतरच्या पिढीत तसंच राहतं असं नव्हे. कुसुमाग्रजांसारख्या कविकुलगुरूंबद्दल बोलताना माझ्या समोरचा प्रेक्षक वर्ग कोणत्या वयाचा आहे ह्याचं भान मला ठेवायलाच लागतं. आणि परदेशामध्ये तर ते असतंच. पण आम्ही काय असतं की परदेशामध्ये आम्ही वेगवेगळ्या तऱ्हेनं म्हणजे जात असतो. म्हणजे एकपात्री कार्यक्रम ज्या वेळेला असतो त्यावेळेला मला समोरचा प्रेक्षक वर्ग माहीत असतो की जो भारतासाठी आसुसलेला, भारताच्या साहित्यिक, सांगीतिक, सांस्कृतिक वातावरणाला थोडस ते वातावरण त्याच्याकडनं हरवलेलं असतं अनेकदा. तर ते सगळं शोधणारा असा प्रेक्षक वर्ग तो आपल्याशी पटकन एकरूप होतो. परंतु तरुण पिढी एकदम ही आता या कार्यक्रमासाठी नसते. पण ती कुठं असते? तर हास्य विषयक जे कार्यक्रम आहेत किंवा जे सगळे विनोदी कार्यक्रम आहेत त्यांना मरण नाहीये. कारण शेवटी ही मुलं सुद्धा मराठी बोलतात, त्यांना हो. मराठी कळतं. त्याच्यामुळे ते विनोद किंवा आत्ताची जी गाणी आहेत ही सगळी या मुलांना आवडतात. त्यामुळे गाण्याचं कार्यक्रम किंवा ह्या असे विनोदाचे कार्यक्रम हे या मुलांपर्यंत लवकर पोहोचतात. पण माझ्या कार्यक्रमाचं जे एक काय म्हणूया की टेक्स्चर आहे, एक पोत आहे, तर तो पोत हा आता तरी अगदी स्पष्टपणे आत्ता 30शी-35शीत असलेल्या माणसांपर्यंत जास्त जातो. पण कधी कधी इतकं आश्चर्य वाटतं की आषाढी एकादशीच्या निरूपणाला समोर 20 वर्षाचा मुलगा बसलेला असतो आणि तो सांगतो तुम्हाला की मी दरवर्षी येतो आई बाबांबरोबर आणि मी तुमचं ते निरूपण ऐकतो आणि मला मला विठ्ठलावरती विचार करायला आवडतं. त्यावेळेला तुम्ही भरून पावता किंवा तुम्ही एखादी कविता सांगत असता, एखादी कविता पटकन तुमच्या कार्यक्रमात ऐकवता की प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेलं, शब्दांच्या या धोक्यामध्ये अडकू नकोस, बुरजावरती झेंड्यासारखं फडकू नकोस, उधळून दे तुफान सगळं काळजामध्ये साचलेलं, प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं, मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलं. हे जे काही हातवारे असतात ते आपोआप होतात, त्याच्यातून त्यांना कळतं. किंवा म्हणजे प्रेक्षक हा असा बांधला जातो. आता पद्मविभूषण पंडित C.R. व्यास यांच्या मुलाखतीचे कार्यक्रम मी अनेक ठिकाणी करायचे, अनेक ठिकाणी केलेले. त्यावेळेला त्यांचा एक किती 10-12 वर्षाचा नातू अतिशय हुशार, आता तो मोठा मुलगा आहे, पण तो कार्यक्रमाला आलेला होता आणि एकदम पाऊसच सुरू झाला. हा असा आत्ता पण पाऊस पडतोच आहे आणि धो धो कोसळायला लागला आणि एकदम एखादी पावसाळी बंदिश आठवते तशी पावसाळी बंदिश पंडित C.R. व्यासांची आठवली. आणि त्याबरोबरच मला असं वाटतं की अरुणा ढेरेंची कविता किंवा नभचिंब पावसाळी महानोरांची असेल, आता कुठली कविता मी त्यावेळेला म्हणून दाखवली हे मला आत्ता आठवत नाहीये. परंतु ती कविता त्या 12 वर्षाच्या मुलाला त्या क्षणी इतकी भावली की त्याने ती माझ्याकडनं मागून घेतली, त्याने ती पाठ केली. त्यानंतर झपाटल्यासारखं मराठी साहित्य त्यांनी वाचून काढलं. इंग्रजी माध्यमात शिकलेला हा मुलगा, अफाट इंग्रजी वाचणारा, त्यानं भारतीय भाषांवर इतकं वाचून काढलं सगळं, म्हणजे उदाहरण आहे माझ्या समोर. आणि तो नेहमी म्हणायचा की ती आवड निर्माण केली ती तुम्ही केली. अशी मुलं तुम्हाला भेटतात
ती महाविद्यालयात भेटतात, ते जाहीर कार्यक्रमात भेटतात. एखादा मुलगा असतो, तो मनोहर पर्रीकरांचं आता जे लिहिलेलं मी चरित्र आहे, तर ते वाचलेलं असतं त्याने. त्याच्यावर त्याचा इतका परिणाम झालेला असतो, तो ते वाचतो, तो इंग्रजी माध्यमातला असतो, तो तुमच्याशी संवाद साधतो. सांगायचा मुद्दा असा आहे की हा जो संवाद आहे तो ज्या वेळेला जिवंत असतो तेव्हा तो मनाला भिडतो. कुणीतरी केलेला संवाद तुमच्या मनाला भिडला, तुम्ही केलेला संवाद पुढच्या पिढीला भिडला. आज संख्या त्यातली कमी आहे, पण सगळंच संपलंय असं नाही. हेच तुमचं कौशल्य आहे. जो तुम्हाला ऐकतो तो तुमच्याशी कनेक्ट होतोच. त्याच्यामुळे जे तिथपर्यंत येणं हेच महत्वाचं आहे. जर ते आले तर ते नक्कीच कनेक्ट होतील असं मला वाटतं. मला ह्याच्यात आता इथून मला तुमच्या थोडस लेखनाकडे यायचंय की तुम्ही जे पहिलं पुस्तक लिहिलं ते पुस्तक ही आपलीच माणसं, ह्या पुस्तक तुम्ही पहिलं लिहिलं, तर हे पुस्तक तुम्हाला का लिहावंसं वाटलं? म्हणजे परदेशात स्थायिक झालेल्या लोकांबद्दल तुम्ही लिहिलेलं पुस्तक आहे, तर हे पुस्तक का लिहावंसं वाटलं? सांगते ना. ऍक्च्युली कार्यक्रमाच्या निमित्तानं 95 साली माझं अमेरिकेला जाणं झालं होतं, कॅनडाला जाणं झालं होतं. त्यामुळे अमेरिकेतला प्रेक्षक वर्ग आणि अमेरिकेतला वाचक वर्ग ह्याची जाणीव होतीच. त्यानंतर सामाजिक प्रबोधनाचे, सामाजिक जाणीवेंचे असे अनेक कार्यक्रम मी करत आले, त्यावर लिहित आले. मुंबई ग्राहक चळवळीशी मी संबंधित होते, त्या संदर्भात लेखन करत आले. त्याच्यामुळे या सगळ्या लेखनामधूनच आता आपल्याला आपलं स्वतःचं स्वतंत्र लेखन करायला हवं असं एक मनात होतं. पण कार्यक्रमांची संख्या एवढी होती किंवा त्याचे दौरे इतके होते की मला ते जमायचं नाही. पण दिवाळी अंकासाठी सातत्याने लेखन, वर्तमानपत्रात सातत्याने हे चालू होतं. आता ज्या वेळेला मी जागतिक मराठी परिषदेचं काम करत होते आणि ते काम अगदी पु ल देशपांडेंचा पहिला सहवास ज्याला म्हणतो किंवा पहिलं मार्गदर्शन हे जागतिक मराठी परिषदेच्या व्यासपीठावर मिळालेलं आहे. आणि म्हणून ती एक जडणघडण वेगळी असते, कारण जागतिक साहित्यात मराठी कुठं आहे किंवा जागतिक पातळीवरती मराठी कशी जपली जाते ह्याचं एक भान येतं. आणि अमेरिकेमध्ये कार्यक्रमासाठी आपल्याला जायचंय अशा सारख्या गोष्टी घडत होत्या. 95 सालानंतर मला असं वाटतं की बराच काळ मध्ये गेला होता आणि तसं काही कोणी विचारलेलं नव्हतं आणि मी काही आपण प्रयत्न केलेले नव्हते. तर त्यामुळे सहज एक आमचे डॉक्टर सबनीस म्हणून माझे सहलेखक आहेत, तर त्या डॉक्टर सबनीस हेही जागतिक मराठी परिषदेशी जोडले गेलेले. त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही अमेरिकेमध्ये कार्यक्रमासाठी या आणि कार्यक्रमासाठी याल त्यावेळेला मुलाखतकार तर तुम्ही आहातच, म्हणजे इथे इतक्या शेकडो हजारो मुलाखतीत तुम्ही घेताय, तर तिथं आपण तशा मुलाखती घेऊया. आणि मला असं वाटतं की आपली जी मराठी माणसं तिथं राहतायत तर त्यांचा एक समाजशास्त्रीय आढावा घेता येईल आपल्याला, त्यांच्या येण्याचा, आगमनाचा, विकासाचा आणि त्यांच्या सद्यस्थितीचा. असं एखादं पुस्तक तुम्हाला बघा करता येईल. तर मला ती कल्पना अतिशय आवडली. शेवटी लिहिणारी मीच होते आणि मुलाखत कोणाची घ्यायची, पण मात्र त्यांच्यापर्यंत मला पोहोचवणं आणि त्यातली काही माणसं मला सुचवणं, तर हे सगळं डॉक्टर सबनीस करत होते. त्यामुळे आम्ही असं ठरवलं की आम्ही ते माझे सहलेखक असतील. आणि इतकं सुंदर जवळजवळ 60-70 कुटुंबांना मी भेटले आणि 60-70 कुटुंबात नवीन पिढी, तरुण पिढी, त्याच्यानंतर इकडून जाऊन आपल्या मुलाबाळांकडे राहणारी ज्येष्ठ पिढी, ह्या सगळ्यांच्या बरोबर बोलता आलं आणि त्यातून अनेक अडचणींमध्ये ते पुस्तक निर्माण झालं. ग्रंथाली सारख्या संस्थेनं ते छापलं आणि त्याच्यात 4 आवृत्त्या आणि ते इंग्रजीमध्येही डॉक्टर शारदा सबनीस म्हणजे आमच्या सबनीसांच्या मिसेस त्यांनी त्याचं भाषांतर केलं आणि ते पुस्तक इंग्रजीत सुद्धा आलं. असं ते पुस्तक मला अशासाठी महत्वाचं वाटतं की अमेरिकेवर अनेक पुस्तकं त्यावेळेला होती आणि त्याच्यानंतरही होती, पण या पुस्तकात त्याचं समाजशास्त्रीय भान अधिक चांगलं राखलं गेलंय. अशा सरळ कॉमेंट्सच आल्या, अशा प्रतिक्रियाच आल्या. त्यामुळे हे पहिलं लेखन माझं पुस्तक रूपानं आलं. त्यानंतर मग काही वर्षांनी मी सुमन सुगंध
म्हणजे ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपुरांचं चरित्र लिहिलं. ते म्हणजे काय असं बंद सहस्त्र दल कमल असतं, 100 पाकळ्यांचं कमळ, ते इतकं घट्ट त्याची कळी की ती मी काही भुंगा नव्हे त्यात आत शिरायला. तर ती कळी कळी पाकळी पाकळी उमलवूनच त्यांच्या मनात शिरावं लागलं. आणि त्या जे देतील ते गोड मानून मला ते पुस्तक लिहिता आलं. पण त्यानंतर त्यांच्यावरती अनेक लेख लिहित गेले. ते पुस्तकही लोकांना खूप आवडतं. त्या निमित्तानं सुमन सुगंध हे कार्यक्रम सुरू झाले आहेत. हे दुसरं पुस्तक. तिसरं पुस्तक पंडित प्रभाकर कारेकरांवर, स्वर प्रभाकर म्हणून. आणि ते पुस्तक ही मला फार महत्वाचं वाटतं. कारण मी गोवा आणि गोव्यातली संगीत संमेलन जवळजवळ 40 वर्ष, म्हणजे मी निवेदन जितके वर्ष करतेय तितके वर्ष मी गोव्यामध्ये संगीत संमेलनाचं निवेदन करते, सूत्रसंचालन करते. आणि गोव्यातल्या लोकांची अशी डिमांड असायची, पुढच्या वेळेला आम्हाला कुसुमाग्रजांची कविता ऐकायची आहे, पुढच्या वेळेला आम्हाला आणखी हे ऐकायचंय, आम्हाला ते ऐकायचंय. असं माणसं तुम्हाला आदल्या वर्षी सांगतायत की आमका ते ऐकव, आमका म्हणजे ते कोकणीमध्ये बोलायचे. हा की आम्हाला चांगल्या चांगल्या मस्त मस्त कविता ऐकव, आम्हाला अमकं ऐकव, आम्हाला तमकं ऐकव. असं जेव्हा लोकांकडनं ती मागणी येते ना, आणि मग तुम्ही संगीत आणि साहित्य याचा एक असा गुंफण घालता, तर तो अनुभव घेत असताना पंडित प्रभाकर कारेकर तिथं असायचे. पंडित प्रभाकर कारेकरांचं गाणं असायचं आणि आयोजन असायचं. आणि गोव्यामध्ये शास्त्रीय संगीताचं व्यासपीठ निर्माण व्हावं म्हणून त्या माणसानं काय कष्ट केले ते मी बघितले. आम्ही कार्यक्रम चालू असताना किंवा गाणं संपल्यानंतर बोलायचो आणि एखाद्या शिष्यानं गुरुला विचारावं तसं मी त्यांना विचारायचे की बुवा आजचा पुरिया मला पुरिया का नाही वाटला हो, किंवा आजचा मला राग समजायला का कठीण गेला हो, हे काय नेमकं झालं, म्हणजे यात वेगळं काय केलं होतं. आपल्याला ताना कळतात. गमक म्हणजे काय, मूर्खी म्हणजे काय, हरकत म्हणजे काय, रात्रीचे राग, संध्याकाळचे राग, प्रभातकालीन राग, हे जे रागचक्र आहे त्याच्यात ते ओळखायचे कसे हे राग. म्हणजे कळतं आपल्याला, हृदयाला कळतं हे सकाळचा राग आहे, पण मग मला त्याचं व्याकरण कळू द्यात आणि ते मला सांगायचे. या सगळ्यातून ते ज्या वेळेला त्यांच्या 75ला आले त्यावेळेला मी त्यांचं जीवन प्रवास, कारण त्यांचा अतिशय खडतर विद्यार्थी दशेमध्ये, म्हणजे एका आदर्श विद्यार्थ्याने कसं विद्या कशी करावी ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे पंडित प्रभाकर कारेकर आहेत. त्यामुळे ते स्वर प्रभाकर म्हणून पुस्तक आलं. आणि त्यानंतर 2006 सालापासून ज्या पुस्तकाचं मी काय म्हणत होते, आरेखन करत होते, तर ते पुस्तक म्हणजे एक मनोहर कथा. की मनोहर पर्रीकर हा जो काही राजकारणातला लोकनेता किंवा बघितल्याबरोबर ज्याचा प्रभाव पडतो असं व्यक्तिमत्व, त्यांच्या बुद्धीचा प्रभाव, विचारांचा प्रभाव, प्रामाणिकपणाचा आदर, त्यांच्या वक्तृत्वाबद्दल दरारा आणि त्यांच्या अभ्यासावरती डोळे झाकून लोकांनी विश्वास ठेवावा, असं व्यक्तिमत्व 2006 सालापासून मी त्यांना बघत होते. कारण गोव्यामध्ये अनेक कार्यक्रमांचं सूत्रसंचालन करताना मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते असं मी त्यांना जोखलं होतं, अनुभवलं होतं. त्यांच्याकडे पुस्तक लिहिण्याबद्दल बोलले होते. ते म्हणाले आपण वर्षानुवर्ष बोलत राहू, तुम्हाला जेव्हा वाटेल की आता कुठेतरी व्यक्तिमत्वामध्ये लिखाण करण्याजोगं आहे त्यावेळेला आपण लिहूया. तर हाच माझाही विचार होता. पण त्यांचं चरित्र लिहिण्याची परवानगी त्यांनी मला दिली होती. आमच्या अनेक भेटी त्यावेळेला झाल्या, म्हणजे जवळजवळ 4 ते 5 वेळा आम्ही भेटलो. त्यांनी मला मुलाखत दिली होती 2006 मध्ये. 2 ऑगस्ट हे माझं पहिलं त्यांची मुलाखत घेतलेला दिवस. आणि तिथून आम्ही सुरुवात केली आणि जवळजवळ 40-50 पानांचा ऐवज होईल एवढ्या मुलाखती त्यांनी दिल्या होत्या. नंतर त्यांचा राजकीय प्रवास इतका गतिमान झाला की त्यानंतर त्यांना मला मुलाखतीला वेळ देता येईना. त्यामुळे ते मी बासनात बांधून ठेवलेलं असं प्रोजेक्ट होतं असं म्हणूया. पण ज्यावेळेला ते आजारी पडले, ते गेले आणि त्याच्या आधी संरक्षण मंत्री म्हणून त्यांनी जे काही एक
क्रियाशील अशी संस्कृती निर्माण केली, कार्य संस्कृती. आणि एकीकडे त्यांचा एक जीव गोव्याकडे आणि दुसरीकडे त्यांचं कर्तव्य त्यांना बोलवतंय, अशा दुविधेमध्ये ते होते. आणि तरी सुद्धा प्रत्येक निर्णय त्यांनी चोखून घेतलेला आहे. त्यांच्या एकेका गुणाची पारख तर होतीच, कारण मला त्यांच्यावर पुस्तक लिहायचं होतं. ते गेल्यानंतर असं एक हताशा, खिन्नता अशी मनात भरून राहिली, की आपण या माणसावर पुस्तक वेळेत लिहायला हवं होतं, या माणसाचं ऐकायला नको होतं. आणि ते नेहमी म्हणायचे की अहो मंगला, ते मी मुंबईत आलो की तुम्हाला भेटीन. पण ते त्यांचं व्हायचंच नाही, कारण मुंबईतली माणसं त्यांना भेटायला आसुसलेली असायची. मित्र परिवार खूप, लोकांना त्यांच्याकडनं ऐकायचं असायचं, त्यांचं तेज घ्यायचं असायचं. त्यामुळे हा माणूस आपल्या हाती कसा लागणार. पण त्यांनी जे दिलं होतं, त्यानंतर त्यांचे मित्र, स्नेही, परिवार, त्यांच्याबरोबर काम करणारे, त्यांचे विरोधक, त्यांचा फोर्थ केडरचा स्टाफ, ह्या सगळ्यांबरोबर मी बोलले. आणि मग त्यातून एक मनोहर कथा हे पुस्तक सिद्ध झालं. मला त्याही लोकांनी ते पुस्तक वाचायला हवं होतं की जी इंग्रजी माध्यमात शिकलेली आहेत, पण त्यांना मराठीत हा माणूस कळला पाहिजे, कारण मी मराठीत जास्त चांगल्या रीतीने लिहू शकतो. आणि ते माझं जे ध्येय होतं ते खरं म्हणजे साध्य झालं. करोना सारखा सगळा प्रवास, त्याच्यात मी गोव्याला जात होते, लोकांच्या मुलाखती घेत होते, त्यानंतर लेखन करत होते, पुन्हा लोकांना जाऊन दाखवत होते. आपल्या संरक्षण विभागानं मला खूप सहकार्य केलं. आणि संरक्षण खातं सांभाळणाऱ्या माणसाचा दूरदृष्टीनं निर्माण झालेला दृष्टिकोन, म्हणजे दूरदृष्टीच आहेच, पण एक फार कणखर आणि तितकाच संवेदनशील असा दृष्टिकोन. म्हणजे आपल्या सैनिकांना हे मिळालं पाहिजे, आपल्या काय म्हणूया की अगदी लान्स नायक, अमके तमके, म्हणजे जे त्यातल्या सगळ्या पायऱ्या असतात, त्या प्रत्येकाचं संरक्षण व्हावं, त्याला पोटभर खायला मिळावं, त्यांचे आर्थिक प्रश्न सोडवले जावेत, ह्या सगळ्यासाठी त्या माणसाने केलेले प्रयत्न हे मला फार छान रीतीनं समजावून घेता आले. आणि मग ते पुस्तक झालं. आता 5वं पुस्तक मी लिहितेय. ते अशाच एका अतिशय अकल्पनीय माणूस आहे तो. आज ते 90कडे चाललेले आहेत. पण तळवलकर्स असं म्हटल्यानंतर जे तळवलकर तुमच्या डोळ्यासमोर येतात तेच तळवलकर, मधुकर तळवलकर यांच्यावर माझं पुस्तक चाललेलं आहे. आत्ताच तुम्ही जे बोललात ना की मराठीत तुम्ही जास्त चांगले व्यक्त होऊ शकता पुस्तक लिहिताना, मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की आताचा जमाना बदललाय. आता मराठी मुलं सुद्धा मराठी माध्यम मध्ये शिकत नाहीत, त्याच्यामुळे मराठी वाचनच टोटल कमी झालेलं आहे. ते कितीही चांगलं असलं तरी ते वाचन कमी आपल्याला ऍक्सेप्ट करायलाच लागेल. आणि ह्याच्यासाठीच आता ऑडिओ बुक्स आलेली आहेत. तर तुमची पुस्तकं ऑडिओ माध्यम मध्ये कधी ऐकायला येऊ शकतात, कारण ती जरी त्यांना लिहिता वाचता येत नसलं तरी भाषा समजते. आणि पुस्तकं ऑडिओ मध्ये कन्वर्ट व्हावी असं तुम्हाला वाटतं का? तुम्ही ह्याच्यावर विचार केलाय? हो, खरं म्हणजे हे माझ्या हातनं राहून गेलं. ही आपलीच माणसं हे ऑडिओ मध्ये यायला पाहिजे. तसा एक प्रयत्न एक बाई करतायत, त्यांनी माझ्याकडनं परवानगी घेतली. मी जर ज्येष्ठ नागरिकांना तुमचं ते पुस्तक वाचून दाखवलं, कारण अनेकांची मुलं अमेरिकेत आहेत आणि इथल्या वृद्धाश्रमात किंवा इकडल्या काही संस्थांशी निगडीत आहेत अशी माणसं, त्यांना तुमचं पुस्तक ऑडिओ मी वाचून दाखव म्हटलं, करा ना. मला एक मनोहर कथा हे सुद्धा ऑडिओ व्हायला हवंय, आणि सुमन कल्याणपुरांचं पुस्तक सुद्धा. आणि त्या दृष्टीने मला खरं म्हणजे तुम्ही आठवण करून दिलीत की हे मला करायलाच हवंय, तरच ती पुस्तकं लोकांपर्यंत पोहोचतील जास्त. ऑडिओ हा एक फार मोठा दुवा आहे आणि तो झाला पाहिजे. कारण एक मनोहर कथामध्ये मनोहर पर्रिकरांच्या व्यक्तिमत्वाने भारावून जाणारी, किंवा सुमन कल्याणपुरांचा आवाज ऐकल्यानंतर एका वेगळ्याच दुनियेची सैर करणारी अशी अनेक माणसं आहेत की ज्यांचं माध्यम मराठी नाहीये. तू बोलतेस हा फार लवकर करायला पाहिजे. माझ्या हातनं थोडस राहून गेलंय, करणार नाही. हे करा तुम्ही. आणि मला तर असं वाटतं की हेतलं पुस्तक जर तुम्ही स्वतःच्या आवाजात केलं, जसं आपण पुलंचं पुस्तकं ऐकतो, असामी सारखं त्यांची व्याख्यानं ऐकतो, जो लिहितो
तो बोलतो त्याच्यातला जो भाव असतो तो वेगळाच असतो. त्याच्यामुळे ही जी पुस्तकं तुमच्या मनाशी जेवढी निगडीत आहे ती जर तुम्ही स्वतः ऑडिओमध्ये कन्व्हर्ट करू शकलात तर ते त्याच्यासारखं मोठं भाग्य नाही असं मला वाटेल. खरं करायला हवंय ते. आणि जिथं गरज असेल तिथं दुसरे आवाज सुद्धा मी वापरीन, कारण शेवटी काय आहे की आवाजामध्ये ज्या वेळेला बदल घडतो त्यावेळेला सुद्धा त्याचा फायदा असतो. पण ऑडिओ बुक्स कशी करावी किंवा काही याच्यावर थोडंसं चिंतन करायला लागेल, आणखी जाणकारांशी बोलायला लागेल, तर ते मी नक्की करेन. नक्की नक्की आम्हाला हे ऐकायला आवडेल. एक प्रश्न म्हणजे मी एका मुलाखतीत असं वाचलं होतं तुमच्याबद्दल की तुम्ही निवेदन या विषयावर पीएचडी करायचा तुमचा मानस होता. हो. म्हणजे मी पुण्याच्या ललित कला केंद्र म्हणजे पुणे विद्यापीठाचं, तर त्याच्याशी जोडलं, कारण मग तिथं सगळ्याच ललित भाषांचा आणि ललित कलांचा एकत्रित अभ्यास होतो. म्हणून मला असं वाटलं होतं की त्या काळामध्ये मी काही काळ पुण्याला जाईन आणि एक 2-3 वर्षाच्या कालावधीमध्ये, कारण डोक्यामध्ये सगळं तयार आहे, तर त्यामुळे ते करावं आणि पीएचडी एवढ्यासाठी करावं की निवेदनावर कोणी अजून पीएचडी केलेली नाही. पण अशा काही घटना घडत गेल्या आणि मला त्यावेळेला प्रकृतीचा काही त्रास, इकडे सातत्यानं येणारे कार्यक्रम की जे मला अ, अ, नाकारता येणं शक्य नाही, कारण शेवटी मी ते कार्यक्रम करते. अशा ह्याच्यामध्ये माझ्यावर अतिरिक्त ताण पडायला लागला आणि तब्येत अतिशयच म्हणजे तब्येतीचे प्रॉब्लेम सुरू झाले. तर या प्रश्नांना अधिक गंभीर वळण मिळू नये म्हणून मग मी ते थांबवलं आणि ते थांबवल्यानंतर तुमचं जर त्या काळामध्ये झालं नाही, तर एखादी गोष्ट तुम्हाला मग कारण तुम्ही तरुण नसता. म्हणजे तुम्ही 21-22शीचे किंवा 25शीचे नसता. तर तुम्हाला इतर अनेक व्यवधानं असतात आणि त्या व्यवधानांना तुम्हाला तोंड देताना ते जे एकाग्र चित्त करायला लागतं तसं नाही. तसं करता नाही आलं. त्यामुळे पीएचडीचा विचार मला खरंच सोडून द्यावा लागला. परंतु अनेकदा आणखी एक तुला अगदी स्पष्टपणे सांगते, की आपल्या समोर अनेक राजकीय नेते पीएचडी ही पदवी लावताना दिसतात. ह्यांनी कधी अभ्यास केला असा प्रश्न आपल्या समोर येतो. अनेक माणसांना त्यांच्याशी बोलत असताना या वलयांकित मंडळींनी ही पदवी विकत घेतली आहे, हे आपल्याला दिसतं. आणि त्या वयामध्ये मी ज्येष्ठ नागरिक असलेल्या वयामध्ये मी ते चालू केलं होतं. म्हणजे जवळ असं म्हणायला हरकत नाही. आणि मी करायला सुरुवात केली होती. अशा वेळेला मी मरणार आहे त्या एका पदवीसाठी. तर ह्या आयुष्यामध्ये आता त्या पदवीचं मला किती कौतुक राहिलं. त्यामुळे माझ्या तब्येतीवर इतका ताण आल्यानंतर मी ते सोडून दिलं. पण निवेदनाचं पुस्तक लिहिणं सोडलेलं नाही. कारण अनंत वर्कशॉप घेते, तेव्हा स्थायी स्वरूपात निवेदनाच्या संदर्भात निश्चितपणे लोकांना, माझ्या मुलांना मार्गदर्शन होईल असं मी लिहून काढेल. मला तेच म्हणायचं होतं, कारण पीएचडी होण्यामागचा एक व्यावसायिक फायदा तर तुम्हाला नाही, कारण तुमचं, पण त्यामुळे तुम्ही जे पुस्तक लिहिलं असतं ते अभ्यासक्रमामध्ये येऊ शकलं असतं किंवा जे नवीन पिढी या क्षेत्रामध्ये येणार आहे, येऊ बघते, तुमच्या इतकं किंवा इतकं हक्काने अधिकारवाणीने बोलणारी व्यक्ती आत्ताच्या काळामध्ये तरी कोणी नाहीये की जेवढा अनुभव तुमच्याकडे आहे. तर ते 6वं पुस्तक तेच आहे. नक्की 6वं पुस्तक तेच आहे. हे झालं की लगेच तेच आहे. अच्छा. आता तुम्ही इतकी 3 चरित्र लिहिलीत आतापर्यंत, 4थं लिहिताय. आत्मचरित्र लिहिणार का? आत्मचरित्र लिहिणार असं म्हणत नाही मी. परंतु निवेदनाचा प्रवास असं जे एक हे असेल ना, त्याच्यामध्ये आत्मचरित्र असं नाही म्हणणार, पण तुमचे स्वतःचे अनुभव येतील. एक तर आत्मचरित्र लिहावं त्यानेच की ज्याने खूप अलौकिक काम केलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही सगळ्या प्रकारचे तुमच्या आयुष्यातले जे काही प्रसंग आहेत किंवा त्यावर तुम्हाला भाष्य करता आलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यातून दुसऱ्याला काहीतरी मिळालं पाहिजे. अन्यथा 4 लोकांसारखंच तुम्ही जर लिहित असाल तर त्याला काही अर्थ नाही. पुलंनी आत्मचरित्र नक्की लिहावं किंवा किशोरीताईंनी. पण बघ कसं असतं की तुमचा व्यवसाय हेच तुमचं चरित्र असतं.
त्यात तुम्हाला आलेले अनुभव जे असतात ते तुमच्या जीवनाशी जोडलेलेच असतात. त्यामुळे तुम्ही निवेदनावर लिहिलं तर ते तुमच्या आयुष्यावर तुम्ही लिहिलेलंच असणार. मग तुम्ही त्यातनं वगळलं काय असेल, तर त्यातला तुमचा काहीतरी लढा असेल, काहीतरी झगडणं असेल, काहीतरी हम्म. हर्ष विमर्शाचे क्षण असतील, तर ते वगळाच तुम्ही. कारण त्याचा पुढच्या पिढीला काही उपयोग नाहीये. बरोबर आहे की बरोबर. नाही? पण नक्कीच हे तुम्ही निवेदनाचं पुस्तकही तुमचं लवकरात लिहायला पाहिजे, यायला हवं. लिहायला पाहिजे. मंगलाताई, खूप खूप थँक्यू की तुम्ही इतक्या मनमोकळेपणाने आणि इतक्या छान व्यक्त झालात की सुरुवातीला मला असलेलं खरंच मला दडपण होतं ते कुठच्या कुठे गेलं आणि खूप छान गप्पा झाल्या आपल्या. आणि मला मी तुला एक एक छान इंगित सांगते या क्षेत्रातलं, की दडपण येऊ द्यायचं काही हरकत नाहीये, पण त्याचे दूर सारण्याचे मार्ग आपल्याला फार लवकर शोधावे लागतात. अन्यथा आपण पूर्णपणे त्या मुलाखतीत किंवा त्या संवादात सहभागी होऊ शकत नाही. त्यामुळे दडपण तुझ्या चेहऱ्यावर तर अजिबातच दिसलं नाही, तुझ्या बोलण्यातही दिसलं नाही. तो तुला निवेदनाच्या या पायरीपर्यंत तू आलेली आहेस. अरे वा, तुमच्याकडून एवढी कॉम्प्लिमेंट म्हणजे भरूनच पावल्यासारखे आहे. थँक्यू मंगलाताई, तुम्ही मला खरंच मलाही खूप आनंद झाला, खूप आनंद झाला. काय असतं की तुम्हालाही मनातलं बोलावंसं वाटतं आणि ते बोलण्याचं व्यासपीठ जर लोकांना त्यातनं काही मिळणार असेल तर सफळ संपूर्ण होतं, तसं वाटलं मला. धन्यवाद. थँक्यू.